नमस्कार मित्रांनो, मराठी साईट या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे. विहिरी संबंधित विहिरीच्या अनुदानासंदर्भात हा व्हिडिओ आहे. तर विहिरीचा अनुदान नेमकं म्हणजे कसं आहे तर पहा. तर शेतकरी मित्रांनो, जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी जीवनधारा व नवीन विहिरीसाठी जवाहर विहीर योजनेसारख्या समांतर योजना राबवण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी नदी किंवा तलावाचे पाणी उपलब्ध नाही अशा ठिकाणी मात्र विहिरीमुळे शेतीला पाण्याची गरज भागवली जाते. मात्र कालांतराने या विहिरींची स्थिती अत्यंत खराब होत चाललेली आहे. विहीर दुरुस्तीसाठी जीवनधारा व नवीन विहिरीसाठी जवाहर विहीर योजनेसारख्या समांतर योजना राबवण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे. तर नेमकं कशी आहे आणि काय मागणी आहे तेच आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि मराठी साईट या युट्यूब चॅनलला आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पंचायत समितीमार्फत शेतकरी शेतशेतीकरिता सिंचनात वाढ व्हावी यासाठी शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी तर 5 लाखांचे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत 4 लाख रुपये अनुदान दिले जाते. तर सिंचन शेतीमुळे शेतकरी भरभराटीला यावा, सिंचनाअभावी पिकांचे नुकसान होऊ नये, नवीन वर्षभरात सिंचनाची अनेक पिके त्याला घेता यावी त्याकरिता नरेगा अंतर्गत त्या ठिकाणी त्याला सिंचन विहीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी त्यांच्या योजनेतून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या 3 वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत आहेत. परंतु या योजनेच्या अटी आणि अनुदानामध्ये आता नेमकी काय तफावत आहे? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत म्हणजेच नरेगा त्या ठिकाणी सिंचन विहिरींसाठी 5 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. या योजनेतून विहीर खोदाई करण्यासाठी स्थानिक मजुरांचा वापर करावा अशी प्रमुख अट आहे. जॉब कार्ड असणाऱ्या स्थानिक मजुरांना रोजगार मिळावा हा त्यामागचा हेतू म्हणजेच उद्देश असल्यामुळे विहीर खोदाईसाठी यंत्राचा वापर करता येत नाही. तसेच या योजनेत जुन्या विहिरी दुरुस्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान देण्यात येणार नाही. तर कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी अनुदान नाही. आणि दुसरी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत 4 लाख रुपये अनुदान दिले जाते. पण या दोन्ही योजनेतून विहीर काढण्यासाठी मजुरांची अट नाही, म्हणजे विहीर खोदाईसाठी यंत्राचा वापर करता येतो. तसेच जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 1 लाखाचे अनुदानही या ठिकाणी दिले जाते. तिन्ही योजना सारख्याच, मग निकषामध्ये तफावत का आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेप्रमाणेच विहीर दुरुस्तीसाठी पूर्वी राबवण्यात येणारी जीवनधारा ही नवीन विहिरीसाठी राबवण्यात येणारी जवाहर विहीर योजनेसारखी समांतर योजना राबवण्यात यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी करण्यात येत आहे. तर तुम्हाला या ठिकाणी काय वाटतं? ही मागणी बरोबर आहे की चुकीची आहे ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.